दाओसमध्ये पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षरी. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री मिलिंद देवरा दाओस दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरींची भेट घेतल्याची माहिती. कराड इथल्या कृषी महोत्सवाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. फलटण इथे फडणवीसांची जाहीर सभा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजपासून 19 जानेवारीपर्यंत विदर्भात स्त्री संवाद यात्रेचं आयोजन. रामटेकपासून सुरुवात होणार. संवाद यात्रेत रश्मी ठाकरे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज बुलढाणा दौऱ्यावर. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित जनता दरबारात सुद्धा सहभागी होणार. स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष राजू शेट्टी आज परभणी दौऱ्यावर. परभणीतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांचं आमंत्रण अटी शर्ती ठेवून स्वीकारल्याची माहिती. राहुल गांधींनी आंबेडकरांना भारत जोडो न्याययात्रेत सहभागी होण्याचं दिलं होतं आमंत्रण. मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा खासदार निवडून येणार. ठाकरेंच्या सेनेचे आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगावर केस दाखल केली पाहिजे. आम्ही पुरवलेले लाखो रुपयांच्या कागदपत्रांचं काय केलं, त्याचे पैसे आम्हाला परत द्या. उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगावर निशाणा. कोर्टानं सांगितल्याप्रमाणे मूळ राजकीय पक्ष ठरवला. राजकीय पक्षाची घटना बघूनच निर्णय दिलाय. 1999ची घटना आयोगानं माझ्या पुढे पाठवली. राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण. मी सत्तेच्या मागे नसल्यानं राजीनामा दिला. आता ही लढाई शिवसेनेची नाही तर जनतेची आहे. आमचा अपात्रतेचा निर्णय हा जनता घेईल. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. 2013च्या पत्रामध्ये पक्ष घटनेमध्ये दुरुस्तीचा उल्लेख नाही, तर 2013 साली आयोगाला कॉपी दिल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. नार्वेकरांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा असल्याचं ठाकरेंचं वक्तव्य. सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता सामान्य जनतेची असते. उद्धव ठाकरे यांचं विधान. आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये कुठेही संविधानाचा उल्लेख नाही. अनिल परब यांनी पत्रात काय लिहिले ते वाचून दाखवलं नाही. राहुल नार्वेकर यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर कुणाची काय लायकी आहे हे जनता ठरवेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ठाकरेंवर टीका. न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अभिप्रेत नाही. मंत्री दादा भुसे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेची विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी काल संपली. उद्या सुनावणी होणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं उद्या राज्यस्तरीय मेळावा. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात मेळाव्यात अजित पवार आणि सुनील तटकरे सुद्धा मार्गदर्शन करणार. एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांविरोधात 1 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल. बदनामी करत वक्तव्य केल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा न्यायालयात दावा दाखल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागांबाबत लवकर निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी. शिवसंग्राम संघटना आगामी लोकसभेच्या 3 जागा लढवणार. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 12 जागा लढवणार असल्याचंही वक्तव्य. हिंगोली आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या जागा संभाजी ब्रिगेडला देण्यात याव्यात. पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी. संभाजी ब्रिगेडची ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय युती असल्याचंही विधान. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागानं सज्ज राहावं. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचं निवडणूक नोडल अधिकाऱ्यांना विधान. पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 लाखाहून अधिक नोंदींची तपासणी. पडताळणीत 1967 पूर्वीच्या 2,75,000 कुणबी नोंदी आढळल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलन करण्याचं स्पष्ट. आंदोलनात नाशिकमधून 2 लाख मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा 24 जानेवारीला लोणावळ्यामध्ये मुक्काम. मोर्चातील मराठा बांधवांसाठी जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची शिवाय राहण्याचीही सोय.
राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र बसून आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. तारखा देऊन हा विषय सुटणार नाही, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक खेडेकर यांचं वक्तव्य. दक्षिण मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा ठप्प. चर्चगेट पासून मस्जिद बंदर आणि भायखळ्यामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. उद्या सकाळी 10 नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक. कर्जत पनवेल या दुहेरी मार्गावरील उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक. अटल सेतू सुरू झाल्यापासून अवैधरित्या वाहनं उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई. गेल्या 4 दिवसात 390 वाहन चालकांवर कारवाई. 3.5 लाखांचा दंड वसूल. मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्च. यंदा नालेसफाईसाठी 245 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. फेब्रुवारीमध्ये कामांना सुरुवात होणार. मुंबई शहरातील नवानगर डॉकयार्ड रोड भागातील जुनी जलवाहिनी बंद करून नवीन जलवाहिनी बसवली जाणार. 2 दिवस मुंबईतील काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. पुण्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची उपलब्धता नाही तोपर्यंत नवीन इमारतींच्या बांधकामाला मंजुरी नाही. विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. मुंबईच्या भांडूप परिसरातील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहाची दुरुस्ती होणार. कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुषमा स्वराज प्रसूतीगृहामध्ये सेवा दिली जाणार. विक्रोळीच्या रखडलेल्या महात्मा फुले हॉस्पिटलच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. पालिकेनं निविदा काढल्या असून फेब्रुवारी अखेरपर्यंत कामं सुरू होणार. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर आता छत्रपती संभाजीनगर शहरातही लवकरच स्वच्छता मोहीम सुरू होणार. महापालिका प्रशासन सज्ज. सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात. आतापर्यंत जवळपास 75,000 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण. राज्यामध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे शहराचं तापमान 10 अंशांवर. राज्यात येत्या 21 जानेवारीपर्यंत थंडी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून थंडीचा तडाखा. ग्रामीण विभागामध्ये कुडकुडी भरल्यानं नागरिकांकडून शेकोटीचा आधार. छत्रपती संभाजीनगर शहराच्या वातावरणामध्ये बदल. 2 दिवसापासून शहरात कडाक्याची थंडी. बारामतीमध्ये आज कृषिक 2024 या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार. 18 ते 22 जानेवारी दरम्यान प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुलं. राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. कांदा आणि कापसासह साखरेवर केंद्र सरकारनं निर्यात बंदी आणल्यामुळे शेतकरी अडचणीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं विधान. नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी मिरचीची विक्रमी आवक. 3 दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार समितीत आतापर्यंत 2,25,000 क्विंटल मिरचीची खरेदी. साताऱ्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कास वाहिनीचा वाढीव कामाचा शुभारंभ 19 जानेवारीला होणार. योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार. वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न. मात्र रिचार्ज स्पीडची कामं पूर्ण न झाल्यानं भूजल पातळीवर परिणाम. अनेक भागातील भूजल पातळीत घट. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी जालन्यातील मंगळुरू इथे बेमुदत साखळी उपोषण. उपोषणाचा आजचा 20वा दिवस. उमेद अभियानाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. सरकारनं तातडीनं मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करू. प्रहारचा इशारा. अमरावतीमध्ये तिवसा महसूल प्रशासनाच्या विरोधात प्रहारचं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दशक्रिय आंदोलन. अवकाळी पावसाच्या नुकसानाच्या अहवालामध्ये तिवसा तालुका वगळला त्याच्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनात मोठ्या संख्येनं आशा सेविकांचा सहभाग. गोंदियामध्ये प्राथमिक शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. शिक्षकांचा इशारा. बुलढाण्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं रामदेव बाबांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. ओबीसी समाजाच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं खामगावमध्ये ओबीसी महासंघ आक्रमक. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा इथं युवा आदिवासी महासंमेलनाचं आयोजन.
संमेलनात विधान परिषद आमदार आमशा पाडवींनी धरला आदिवासी नृत्यावर टीका. चंद्रपुरातील सोनफ्लेक आयर्न अँड स्टील कंपनीच्या कोळसा खाणीमुळे प्रदूषणाचा धोका वाढला. संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेलेंचा आरोप. कोळसा खाण तात्काळ बंद करण्याचीही मागणी. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका नसल्याचा प्रकार उघडकीस. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा नागरिकांचा आरोप. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि तळोजा तालुक्यात एसटी बसेसची संख्या कमी असल्यानं प्रवाशांचे हाल. एसटी बसेस वाढवण्याची प्रवाशांची मागणी. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं थाळीनाद आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आशा सेविकांचा सहभाग. अकोल्यामध्ये सम्राट अशोक सेनेच्या वतीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन. अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ईव्हीएम विरोधात मोर्चा. रत्नागिरीमध्ये भारत मुक्ती मोर्चातर्फे ईव्हीएम विरोधात आंदोलन. ईव्हीएम काढा, बॅलेट पेपर आणा आणि लोकशाही वाचवा या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन. चिपळूणमध्ये ड्रग्ज विरोधात विद्यार्थी आणि नागरिकांची जनजागृती रॅली. रॅलीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आज मोडी लिपी प्रचार आणि प्रसार या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये मोडी लिपी अभ्यासक मार्गदर्शन करणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्राचा बौद्ध वारसा या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. परिषदेचं उद्घाटन केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील डॉ. नीरज कुमार यांच्या हस्ते होणार. मेस्टा या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 18 आणि 19 जानेवारीला होणार. मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाचं उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन धावणार. 26 जानेवारीपासून मिनी बुलेट ट्रेन धावणार असून रेल्वे रूळ टाकण्याचं काम प्रगतीपथावर. नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीत 316 हेक्टरवर नवीन औद्योगिक वसाहत निर्मितीला वेग. तालुक्यातील आडवाण आणि पाटदेवी इथं जमीन संपादनाला देखील सुरुवात. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावमध्ये राम मंदिर अक्षता कलश यात्रा. सोहळ्यात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. कल्याणच्या अटाळी गावात बैलांच्या झुंजीचं आयोजन. किंग आणि भावड्या हे 2 बैल जखमी झाल्यानं मालकांवर गुन्हा दाखल. मुंबई विमानतळावर डीआरआयनं मोठी कारवाई केली. 2,58,00,000 रुपयांचं 4 किलो तस्करीचं सोनं जप्त. 4 अटक. पुण्यात शहरमोळ खून प्रकरणामध्ये 2 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी. खुनाच्या 1 महिन्यापूर्वी आरोपी शेलार आणि मारण्याची बैठक झाल्याचं उघड. जालना जिल्ह्यातील पोलीस विभागात बदल्यांचं सत्र सुरू. 2 पोलीस निरीक्षकांसह 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 8 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या. नाशिकच्या मालेगावमधल्या आयशा नगर भागातील बेपत्ता असलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडला. हत्येचा प्रकार असल्यानं पोलिसांकडून एका संशयिताला अटक. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून देशातील भाजपच्या क्लस्टर प्रमुखांच्या बैठका सुरुवात. नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या बैठकीत 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील या दृष्टीनं प्रयत्न करण्याच्या अमित शहांच्या सूचना. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या विरोधात 2 जुन्या व्यावसायिक भागीदारांकडून मानहानीचा खटला दाखल. दिल्ली उच्च न्यायालयात उद्या सुनावणी. देशातील 6 मेट्रो विमानतळावर वॉर रूम उभारलं जाणार. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून कृती आराखडा मागवला. विमान प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून वॉर रूमची निर्मिती केली जाणार. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी. पन्नू याच्या हल्ल्याच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा. गुजरात विद्यापीठाच्या संदर्भात टिप्पणी केल्याबाबत अवमान याचिकेप्रकरणी दिलासा. इराणचा पाकिस्तानातील सुन्नी दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला. इराणनं केलेल्या हवाई हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू. हवाई हल्ल्याचे इराणला गंभीर परिणाम भोगावे लागणार. पाकिस्तानचा इशारा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा रणधुमाळीचा काळ सुरू. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांचे माघार. भारतीय संघाची स्टार महिला खेळाडू दीप्ती शर्मा डिसेंबर 2023 साठी सर्वोत्कृष्ट महिला म्हणून घोषित. दीप्ती शर्मानं जेमिमा रॉड्रिग्स आणि प्रेशियस मार्ज यांना टाकलं मागे.
भारत आणि अफगाणिस्तान संघात 20-20 सामन्याची मालिका सुरू. आज मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार. 3 सामन्याच्या मालिकेमध्ये 2 सामने जिंकत भारत आघाडीवर. L&T कंपनीनं बुलेट ट्रेनची मेगा ऑर्डर. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या 508 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार. जपानी कंपनीच्या सहकार्यानं प्रकल्प राबवणार. भारतात सर्वेक्षण रोजगाराच्या प्रमाणामध्ये 7.5% घट. शैक्षणिक, वैद्यकीय, उत्पादन आणि सरकारी क्षेत्रातील रोजगारात घट झाल्याची आकडेवारी समोर. केंद्र सरकारकडून मोलॅसिसच्या निर्यातीवर 50% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय. इथेनॉलचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारचा निर्णय. उद्यापासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती.